फॉर द ग्रीन सिग्नल. मॅचला या ठिकाणी सुरुवात होतीये. विश यू ऑल द बेस्ट बोथ टीम. शो युअर गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल दिनेश साठी ऑन साईडला. फटका इथे चांगला पाहायला मिळेल. एका टप्प्यानंतर चेंडू जाईल डीप मिड विकेटला. बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार सुरुवात. चौकार. मिळतील आणि या 4 धावांच्या मदतीने सध्या धावाचा श्री गणेशा धफलकाला सुरुवात या मॅच मध्ये केली आहे फलंदाज दिनेशने. डावकुऱ्याचा विस्फोटक फलंदाज आहे दिनेश. गोलंदाज परेश वरती आता आक्रमण करण्यात आलं अगदी पहिल्या चेंडूवरती. त्याला मात्र सीमारेषेचा रस्ता दाखवला. मागच्या सामन्यामध्ये यजमान संघानं जबरदस्त कामगिरी केली. खास करून आपण पाहिलं तर अवीनं जबरदस्त बॅटिंग केली आणि जे अनुमान तोंडली ए संघ जो यजमान संघ आहे जो आयोजक संघ आहे तो आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीमध्ये जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर ऑन साइडला. हा चेंडू देखील जाईल एका टप्प्यानंतर डीप मिड विकेटला. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चौकार. सलगचे 2 चेंडू 2 चौकार. चांगल्या टच मध्ये फलंदाज दिनेश आपल्याला पाहायला मिळेल. अजून एक शॉर्ट बॉल पुन्हा एकदा पूल केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक यावेळेस आहेत. सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी प्रयत्न केलेला नाहीये. फक्त एक धाव. टीमची टोटल एकारी धावेने पुढे सरकेल त्या ठिकाणी 9 या आकड्यावरती 9 धावा सध्या तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतील. जे बजरंग ब्लास्टर्स मोहगर ए भूषणजी भोईर यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर ऑन साइडला पूल केला. यावेळेस कैलाससाठी क्षेत्ररक्षक आले. चांगले क्षेत्ररक्षण राहिले. फेकी देखील तितकीच चांगली आपल्याला पाहायला मिळेल आणि या चेंडूवरती देखील फक्त एकच सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने सध्या हे धावफलक डबल डिजिटमध्ये दुहेरी अंकावरती 10 धावा सध्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. चांगली सुरुवात. शांत आणि संयमी सुरुवात. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती आक्रमण केलं होतं. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पूल केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलेत आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये चांगला झेल त्या ठिकाणी संपन्न केलाय. फलंदाज त्या ठिकाणी बाद होईल. दिनेश हा लागणारा धक्का क्रमांक मोहन जबरदस्त झेल टिपला डीप मिड विकेटला. नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये ओमकार तुम्हाला पाहायला मिळेल. परेश सध्या पहिलं षटक टाकतोय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले. त्यानंतर कमबॅक केलं गोलंदाज परेशनं. 1 विकेट त्याला मिळाली आहे. नवीन फलंदाज ओमकार. हाफ ट्रॅकर आहे ऑन साइडला. हा फटका आपल्याला चांगला पाहायला मिळेल. चेंडू हवेसोबत वार्तालाप करत निघून जाईल डीप मिड विकेटला. बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिल्या षटकाचा पूर्ण झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जे बजरंग ब्लास्टर्स मोगर ए संघाची धावसंख्या एका गडाच्या मोबदल्यामध्ये जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक पूर्ण झालं. 16 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. मोगर ए संघ. नवीन गोलंदाजी मार्कवरती सचिनला तुम्ही पाहतात. P2चं हे दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती सचिन. स्ट्राईक एंडवरती फलंदाज कैलास तुम्हाला पाहायला मिळेल. कैलासच्या बॅटमधनं एक चेंडू खेळत असताना एक सिंगल आली आहे. दिनेशनं आक्रमण केलं होतं. त्यानंतर दिनेश बाद झाला. ओमकार जसा आला
तसा पहिला चेंडू ओमकारनं देखील मैदानाच्या बाहेर पाठवलेला आहे. सचिन समोरच्या दिशेने फोर्स केला चेंडू, बराच काळ हवेमध्ये, फिल्डर आलेत, कॅचची संधी आहे आणि चांगला झेल फिनिश केलाय. डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी होते, मंथन होते आणि मंथनच्या माध्यमातून चांगला झेल. फलंदाज आता कैलासचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती विकेट, गोलंदाज सचिनला, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुषार. कैलास त्या ठिकाणी बाद झाले. मंथनचा चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. वेल जजमेंट अँड वेल टेकन लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला मंथनचा. नवीन फलंदाज तुषारला तुम्ही पाहतायत. पुन्हा एकदा सचिन, कव्हर्सला फटका, डीपमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे मंथन. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. मंथन आले वेगाच्या चेंडूवरती फेकी देण्यामध्ये थोडा वेळ आणि या दरम्यान या 2 धावा अगदी सहजरित्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. आजच्या स्पर्धेचा अंतिम आणि अखेरचा दिवस. पहिल्या दिवसामध्ये जगदंब सासने, दुसऱ्या दिवसामध्ये MS11 वाघाचीवाडी, कालच्या दिवसामध्ये जय भोले कोरावले आणि आजच्या दिवसामध्ये पाहावं लागेल कोणता संघ टॉप 4 मध्ये जातोय. सेमीफायनल 1 आपण त्या ठिकाणी दुसऱ्या दिवसामध्ये कव्हर केली, त्यामध्ये MS11 वाघाचीवाडी संघाने पराभूत केलं जगदंब सासने संघाला आणि या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये MS11 वाघाचीवाडी संघ जाऊन पोहोचला. डॉट बॉल. डावकुऱ्याचा गोलंदाज आहे सचिन आणि त्याच्या समोर फलंदाज देखील डावकुऱ्याचा आहे तुषार. असं म्हटलं जातं ज्यावेळेस डावकुऱ्याचा गोलंदाज येतो त्यावेळेस बॅटर जर लेफ्टी असेल तर त्याच्याकडे ॲडव्हान्टेज असतं, परंतु सध्या डॉट बॉल टाकत असताना गोलंदाज सचिनला तुम्ही पाहतायत. यावेळेस अंपायर त्या ठिकाणी पाहतायत लाईन खराब आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीने सध्या धावफलक त्या ठिकाणी पुढे जाईल 19 आकड्यावरती. 19 धावा तुम्ही सध्या पाहतायत. सचिन षटक क्रमांक 2 सध्या हाताळतोय. खोलवा टप्प्याचा बॉल, बॉलच ब्रेक ड्राईव्ह व्ही शेप मध्ये खेळलेत. मंथन आहे डीप मध्ये, एक सिंगल कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मंथनचा, जबरदस्त क्षेत्ररक्षण सध्या मंथन आउटफील्ड मध्ये करतोय आणि या चेंडूवरती एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. 20 धावा सध्या धावफलकावरती. चांगल्या प्रकारची क्रिकेटची क्रीडा स्पर्धा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीये. समस्त तोंडलीकरांचा आपण आभार मानूयात, कारण चांगलं आयोजन पहिल्या पर्वामध्ये दमदार आणि दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. जय हनुमान चषक तोंडली 2025 पर्व पहिले आणि खरोखर आपण कौतुक करूयात आयोजकांचं. फार चांगली मेहनत संपूर्ण आयोजन समितीने घेतली आहे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. सचिन सध्या गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा तयार होईल. ओमकार स्ट्राईक एंडवरती, ज्या ओमकारनं पहिल्या चेंडूवरती षटकार खेळला होता तो ओमकार सध्या तुम्हाला आता ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. फुलटॉस बॉल आहे हवेमध्ये. चेंडू मंथन चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. टायमिंग चांगलं होतं आणि चेंडू सरळ जाईल लॉंग ऑनला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओमकारच्या बॅटमधनं हा सलगचा त्याच्या इनिंगचा दुसरा षटकार.
फलकावरती ओमकार चांगला टच मध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. 2 चेंडू वैयक्तिक 12 या आकड्यावरती खेळतोय. फुलटॉस होता, हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले चेंडूवरती. या चेंडूवरती एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या षटकाचा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जय बजरंग ब्लास्टर्स मोगर ए या संघाची धावसंख्या स्कोरकार्डवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जाऊन पोहोचली आहे. 27 या धावसंख्येवरती. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं, जास्त वेळ आपण घेऊ नका. नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. स्वर्गीय रुपेशदादा प्रतिष्ठान कानोल ए आणि त्यांच्या विपक्षामध्ये मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोळी. या 2 संघांच्या दरम्यान दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. ती लढत देखील मैत्रीपूर्ण असेल. त्यानंतर तिसऱ्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर जय हनुमान तोंडली या संघानं पराभूत केलं सिद्धिविनायक स्पोर्ट्स काकडपाडा या टीमला. आणि आताचा सुरू असलेला ऑनगोईंग मॅचचा जो विनर असेल तो सेकंड राऊंडच्या दुसऱ्या सामन्यामध्ये जय हनुमान तोंडली ए संघासोबत फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती सुजल षटक क्रमांक 3चा खेळ. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल फिल्डिंग करणारा संघ. सातत्याने सूचना येत आहेत, आपण देखील वेळेचं महत्त्व ठेवायचं आहे. फटका फसला, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतात. एके होते त्या ठिकाणी आणि झेल मात्र आता त्याच्या माध्यमातून सोडण्यात आलेली आहे. AK 18 नंबर आहे, जर्सी नंबर. कॅच मात्र ड्रॉप. 2 धावा पूर्ण. 2 धावांच्या मदतीने सध्या धावफलक 29 या आकड्यावरती. आकाश होते. लगेचच फिल्डिंग चेंज करण्यात आली. आदेश आले आता लॉंग ऑफ वरती. रायझिंग स्टार रावगाव या संघाचं क्षेत्ररक्षण सध्या तुम्ही पाहतात. लॉंग ऑन लॉंग ऑफ आहे, डीप मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आपल्याला पाहायला मिळेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सुजलच्या माध्यमातून 30 धावा सध्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. फार चांगली क्रिकेटची क्रीडा स्पर्धा. मैदानाचा विचार केला तर चांगले क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते. खेळपट्टी एक सिमेंट विकेट आहे, त्यामुळे बॅटिंग करण्यासाठी फलंदाजांना कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाहीये. चेंडू डीप मिड विकेटला चालला. सिंगल कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल. हा नाना तू मे करत असताना आता मात्र रनआउटची विकेट गमावी लागली फलंदाज तुषारला. 30 या आकड्यावरती हा धक्का. दुसरा फलंदाज बाद. कॉलिंग चुकलं, कॉलिंग प्रॉपर नव्हतं. आपण पाहिलं तर पहिली धाव वेगाने घेतली होती फलंदाज तुषारनं. त्यानंतर बॅट ग्राउंडिंग करून सेकंडसाठी धावले देखील होते, परंतु नकार दिला. शेवटच्या मोमेंटला पाहिलं ओमकारनं की चेंडू फार वेगानं त्या ठिकाणी फिल्डरनं विकेट किपरच्या दिशेने फेकलेला आणि त्यामुळे स्वतःची विकेट आता मात्र गमावी लागली. नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या मध्ये भूषण याला तुम्ही पाहतायत. टीमची टोटल आहे स्कोरकार्डवरती 31 आणि 31 या आकड्यावरती हा तिसरा धक्का आता या मॅचमध्ये लागलाय मोहगर ए या संघाला. सुजल सध्या षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये टाकतोय. पूल करण्याचा प्रयत्न. चेंडूमध्ये मिसटायमिंग. विकेट किपर चेंडूच्या खाली आलेत आणि विकेट आता मिळाली आहे गोलंदाज सुजल आणि फिल्डिंग करणाऱ्या रायझिंग स्टार रावगाव या टीमला हा चौथा धक्का मोगर ए या संघाला. फलंदाज भूषण 0चा शिकार. शून्यावरती बाद झालेत भूषण. नवीन फलंदाज निलेश आपल्याला पाहायला मिळेल इन ॲट नंबर 6 वरती. निलेशला तुम्ही सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहतात. 31 या आकड्यावरती 4 गडे आता गमावलेले आहेत मोगर ए संघाने. सुरुवात या मॅचमध्ये चांगली गेली होती दिनेश आणि कैलासने. त्यानंतर तसे सलामीवीर बाद झाले. फक्त ओमकारच्या बॅटमधून धावा आल्यात. इतर कोणताही फलंदाज खेळपट्टीवरती सध्या जास्त रन स्कोर करत नाही. या नवीन फलंदाज निलेश.
कवसला फटका सजवलाय, फटका इथे चांगला पाहायला मिळेल. आउटफील्ड फास्ट आहे, एका टप्प्यानंतर चेंडू सरळ जाईल एक्स्ट्रा कव्हरला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4-4 चौकार. चौकाराच्या मदतीने सध्या धावफलक पुढे सरकेल 35 या आकड्यावरती. 35 ऑन बोर्ड. 35 धावा सध्या तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतील. चला जास्त वेळ घेऊ नका, टायमर या ठिकाणी सुरू आहे, लक्षात असू द्या. 4 षटक टाकण्यासाठी 20 मिनिटांचा अवधी देण्यात आला आहे. रायझिंग स्टार रावगाव. फुल टॉस आहे, विशेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. ओव्हर टू द बॉलर हेड. डीप मध्ये फिल्डर आहे आदेश. फक्त एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने सध्या धावफलक पुढे सरकेल 36 या आकड्यावरती. 36 धावा तुम्हाला सध्या धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या फेरीतीला शेवटचा आणि अंतिम सामना. यानंतर स्वर्गीय रुपेशदादा कंठे प्रतिष्ठान कानोल आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ तुम्हाला पाहायला मिळेल मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली. बॉल हव्यामध्ये, क्षेत्ररक्षक मंथन आले, चेंडूच्या खाली जजमेंट यावेळेस चुकीचं राहिलेलं आहे आणि चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. अंपायरचा सिग्नल, षटकार आणि ओव्हर देखील कंप्लीट झाले. ऍक्शन रिप्ले तुम्ही सध्या पाहतायत. असं वाटलं होतं चेंडू त्या ठिकाणी झेल होतोय की काय, परंतु ताकद या फटक्यावरती लावण्यात आली होती. अगदी आपण पाहिलं तर प्रयत्न मंथनचे चांगले होते. जर सीमारेषेच्या लगत क्षेत्ररक्षक मंथन त्या ठिकाणी जर उभे असते, आय थिंक त्या ठिकाणी कॅच मात्र कंप्लीट झाला असता. जास्त पुढे आले होते. षटकार आला शेवटच्या बॉलवरती. टीमची टोटल 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42. 42 धावा. ड्रिंक्स ब्रेक सध्या मैदानाच्या आतमध्ये. संधी देऊयात डीजे अनिकेतला. तीन षटक पूर्ण झालेले आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा. सुजलनं तिसरं षटक टाकलं, 15 धावा खर्च केला, 1 विकेट त्याला मिळाला. भूषणला त्यानं बाद केला. परेश आलेत गोलंदाजी मार्कवरती. ज्या परेशनं पहिले षटक टाकलं होतं P1चं आता आणि 16 धावा त्यानं खर्च केल्या होत्या, 1 विकेट त्याला मिळालं होतं आणि आता षटक क्रमांक 4 मध्ये परेश तुम्हाला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल. पहिलाच बॉल. बॉलच ब्रॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न गोलंदाज परेशचा राहिला होता. निलेशने हा फटका सजवला. 1 सिंगल या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. ओमकारचं कौतुक करेन, 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. तब्बल 22 या आकड्यावरती तो खेळतो. 6 चेंडूचा सामना त्याने केलेला. सुरुवातच त्याने षटकाराने केली होती. सलगच्या 2 चेंडूवरती 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. त्यानंतर तिसऱ्या षटकाच्या अंतिम चेंडूवरती देखील 1 षटकार त्यानं मारला. रिव्हरचा अटेम्प्ट, आगला वेगळा फटका. आता मात्र मिस्टेक केली आहे. जर सरळ बॅटनं धावा येत होत्या तर अशा प्रकारच्या फटक्यातून धावा एकवटण्याचा प्रयत्न करत असताना आता मात्र स्वतःची विकेट मात्र गमावली आहे. फलंदाज ओमकारनं ॲक्शन रिप्ले सध्या तुम्ही पाहतायत. शफल झाले, पुन्हा एकदा आपली ग्रीप चेंज केली, बॅटचा हँडल चेंज केला, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या अगदी टो एंडला बॉल त्या ठिकाणी स्पर्श आला, कॅच. मात्र त्या ठिकाणी आपण पाहिली तर नयनाने संपन्न केली आहे आणि 43 आकड्यावरती हा 5वा धक्का. सरळ बॅटने धावा येत होत्या. चुकीचा फटका त्याने खेळला. कवसला फटका चांगला आपल्याला पाहायला मिळेल. आउटफील्ड फास्ट आहे, गॅप शॉट सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षक आधे चेंडूचा पाठलाग करतोय, परंतु शर्यत जिंकली आहे चेंडूनं आणि
4 धावा देऊन जाईल बॅटिंग करणाऱ्या मोगर ए संघाला हा चौकार. थँक्यू. योगेश बॅटमधला चौकार 47 धावा. हा चेंडू फुलटॉस कव्हर्स मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सिंगल कंप्लीट आहे. सेकंडचा कॉल. लाईन जर पाहिली तर फुलटॉस होती. ऑन साईडला जर हा फटका खेचला असता तर आय थिंक जास्त धावा मिळाल्या असत्या, परंतु कव्हर क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी ढकलला चेंडू. एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने सध्या धावफलक पुढे सरकेल. 48 धावा. निलेश बॅकफूट वरती गेलेत. कट करण्याचा प्रयत्न. विकेट किपरकडे मिस्टेक. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. बॅकअपसाठी स्वतः गोलंदाज आलेत आणि आपण जर पाहिलं तर एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल बाईटच्या स्वरूपामध्ये. बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारे संपर्क झाला नव्हता. फलंदाज बीट झाले होते. विकेट किपर सुद्धा बीट झाले, परंतु नयननं बॅकअप दिलं. फक्त एक एक्स्ट्रा रन या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. 49 धावा आहेत धावफलकावरती. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. चेंडूच्या मिनिटनुसार खेळत नाही फलंदाज. आपण पाहिलं तर फक्त एकच फटका सध्या 2 चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला स्क्वेअर ऑफ द विकेटचा कट करण्याचा. अंपायर थांबवायचा 1 मिनिट. ओव्हर कंप्लीट झालेले अंपायर. पहिला चेंडू सिंगल. दुसऱ्या बॉलवरती विकेट. त्यानंतर चौकार योगेशच्या बॅटमधनं. एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात आणि लास्टचा बॉल डॉट. शेवटचा चेंडू डॉट. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. या षटकामध्ये कमबॅक केलं गोलंदाज परेशनं. तब्बल आपण विचार केला तर फक्त 7 धावा त्याने खर्च केला. त्यामध्ये 1 धाव एक्स्ट्राची आहे. त्याच्या खात्यामध्ये त्याने 6 धावा खर्च केल्या. 1 विकेट देखील त्याने टिपली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता अंतिम आणि अखेरचं षटक आदेश गोलंदाजी मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच स्वर्गीय रुपेशदादा कंटे प्रतिष्ठान कान्होल आणि त्यांच्या विपक्षामध्ये मंगलमूर्ती स्पोर्ट्स क्लब काचकोली या दोन्ही संघाच्या कर्णधारांना रिक्वेस्ट आहे की हे अंतिम आणि अखेरचं षटक आहे. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आपण लगेच टॉस का बॉस मध्ये त्या ठिकाणी नाणेफेकी करणार आहोत. अंतिम अखेरचे षटक सुरुवात आदेश. पहिला चेंडू धीम्या गतीचा. लाईन खराब. अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल आणि संघाचा धावफलक आता 50च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला. 50 धावा. संघाचं अर्धशतक सध्या त्या ठिकाणी झालेल्या. फिल्डिंग करणाऱ्या टीमकडनं वाईटसाठी रेफरल आता आमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेला आहे. आपण चेक करूयात. फिल्डिंग करणाऱ्या टीमकडनं रेफरल आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. चेक करूयात टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून. वाईटसाठी आहे. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतायत योगीराज बुटेरे सर यांना. यस इट इज व्हाईट बॉल. रिव्ह्यू लॉस्ट. लक्षात असू द्या फिल्डिंग करणारा संघ. एक्स्ट्रा रन मिळती आहे आणि संघाचा धावफलक 50 या आकड्यावरती. फुल टॉस ऑफ साइडला टर्न केला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा प्रयत्न कोणत्याही प्रकारे होत नाहीये. फक्त एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. निलेशच्या बॅटमधला फटका. 51 धावा धावफलकावरती. उर्वरित चेंडू आता या सत्रामध्ये शिल्लक आहेत 5. पहिला चेंडू वाईड होता. त्यानंतर एक सिंगल. आदेश अंतिम आणि अखेरचे षटक सध्या टाकतोय. लोवर फुल टॉस. सिंगल कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल. स्ट्राईक वरती आता फेकी. चेंडू डायव्हर्ट झालाय. दोन क्षेत्ररक्षक बॅकअप साठी आले होते. चेंडू हळूहळू सीमारेषेच्या दिशेने चाललेला. फंबल झाले फिल्डर. आपण पाहिलं तर फिल्डर थ्रो केला बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये फिल्डर कडनं मिस्टेक झाली. अगदी आपण पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक बॅकअप साठी आले होते आणि 4 धावा त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. चेंडू अडवला जरूर, परंतु 4 धावा देखील थांबू शकले नाहीयेत. फिल्डिंग मध्ये मिस्टेक सातत्याने होत असतात आणि तीच मिस्टेक सध्या मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. रायझिंग स्टार रावगाव टीम कडनं ऑफ साइडला फटका इथे चांगला पाहायला मिळेल.
क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले होते, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सरळ जाईल सीमारेषा पार. षटकार. आलाय टीमची टोटल 61. आदेश पुन्हा एकदा तयार. आदेशवरती आता आक्रमण. अजून एक येईल का? चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतात आणि चांगला झेल त्या ठिकाणी टिपलेला. 61 या आकड्यावरती आता हा धक्का क्रमांक 6वा लागलाय बॅटिंग करणाऱ्या जे बजरंग ब्लास्टर्स मोहगर ए या संघाला हा 6वा धक्का. यायच्या बाहेर. महेश आलेत नवीन फलंदाज. सुजलनं चांगला झेल टिपला. 12वे प्रतिनिधी अगदी आपण पाहिलं तर सांगतायत कोणता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. हेलिकॉप्टर बॉलरचा बॅक डाव व्ही शेप मध्ये खेळलेत. अलोंग दी कार्पेट चेंडू डीप मध्ये चाललाय. सिंगल कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल. चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळेल. चांगले कलेक्शन आदेशचं देखील झालेलं आहे. आदेशनं आपण पाहिलं तर या षटकाची सुरुवात थोडी खराब केली होती, त्यानंतर कमबॅक केलं. आता अंतिम आणि अखेरचा चेंडू 62 धावा आहेत धावफलकावरती. स्ट्राईक एंडवरती निलेश. मोठा फटका येईल का हा प्रश्न आहे आता. लो व फुल टॉस आहे ऑन साईडला. फटका सजवण्याचा प्रयत्न आणि मोठा फटका या ठिकाणी आलेला आहे. ज्या गोष्टीचा उल्लेख केला शेवटचा अंतिम चेंडू पाठवलाय मैदानाच्या बाहेर. शेवट केलाय गोड फलंदाज निलेशनं आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर मोगर ए संघाची धावसंख्या सध्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 68 धावा धावफलकावरती आणि 69 धावांचं भलं मोठं लक्ष आता ठेवलेलं आहे ते रायझिंग स्टार्स उगाव या संघासमोर. निखिलजी ठोंबरे आपण तानाजी दादा आगिवले यांच्याशी संपर्क साधा. मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली टीमचा कॅप्टन आणि स्वर्गीय रुपेशदादा प्रतिष्ठान कानोल संघाचे कर्णधार आपण या टॉससाठी लगेचच. पहा मित्रांनो, तुम्हाला अगोदरच आम्ही कॉलिंग केली होती की पहिले सत्र संपल्यानंतर आपण लगेच टॉस त्या ठिकाणी करणार आहोत. मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोळी आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ तुम्हाला पाहायला मिळेल स्वर्गीय रुपेशदादा कंठे प्रतिष्ठान कानोल संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन या. निखिल सर आपण तानाजी दादा यांच्याशी संपर्क साधायचा. 68 धावा झालेल्या आहेत. सन्मान्य मान्यवर तानाजी दादा कडव यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा. सन्मान्य मान्यवर तानाजी दादा कडव यांच्या शुभ हस्ते आपण टॉस. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना 4 षटकांचा सामना असेल. दोन्ही कॅप्टन्स लक्षात असू द्या. तानाजी दादा कडव जे ॲडव्होकेट आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस, मात्र टॉस का बॉस मध्ये करत आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही संघाचे कर्णधार लक्षात असू द्या. 4-4 षटकांचा सामना असेल. सेकंड राऊंडचा पहिला सामना मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करतोय. कॉल त्या ठिकाणी करतील काचकोली संघाचे कॅप्टन. टेल असा कॉल आणि टेल डिसिजन लगेचच कळवायचा. टॉस जिंकलाय मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली या संघाने. बॉलिंगचा डिसिजन, बॅटिंगचे इन्व्हिटेशन स्वर्गीय रुपेशदादा कंठे प्रतिष्ठान कानोल संघाला. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. आणि सुरू असलेला सामना आपण पाहतायत मोगर ए त्यांच्या विपक्षामध्ये रायझिंग स्टार रावगाव. 69 धावांचं लक्ष आहे. अगदी प्रेक्षक आपण पाहता सध्या या क्रिकेट स्पर्धेचा आनंद झाडांवरती जाऊन देखील घेत आहेत. बर्ड आयच्या स्वरूपामध्ये ते प्रेक्षक सध्या मॅच एन्जॉय करतायत. आपण पाहू शकता सध्या मैदानाच्या चहू बाजूला प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी झाडांवरती चढून देखील प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. ऑन स्क्रीन सध्या तुम्ही पाहतायत ब्लॅक स्क्रीनच्या अगदी बाजूला जे झाड आहे त्यावरती देखील प्रेक्षक बसून
या मॅचचा आनंद घेतात त्या प्रेक्षकांचं देखील आपण वेलकम करूयात. फक्त झाडावरती बसताना स्वतःची काळजी घ्या. 69 धावांचं लक्ष आहे. चला फलंदाज आपण जायचं मैदानाच्या आतमध्ये. कॅश प्राइज आलेला आहे. विकेट हॅट्रिक साठी जगदीशजी मोपे यांच्याकडनं 501 रुपयाचं कॅश प्राइज. नयन आणि त्याच्या सोबतीला फलंदाज परेशला तुम्ही पाहतायत. 69 धावांचा पाठलाग करायचा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नयनला तुम्ही पाहतायत. ऍक्शन नयनची फार चांगली आहे, ती तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. चला जास्त वेळ घेऊ नका. फलंदाजाला रिक्वेस्ट आहे. नयन आणि त्याच्या सोबतीला फलंदाज परेशला तुम्ही पाहतायत. स्ट्राईक एंड वरती नयन तुम्हाला पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंड वरती परेश. गोलंदाजी मार्क वरती नयन. 9 to 9 आता सध्या दुसऱ्या डावामध्ये सुरुवात होती. अंपायरचा ग्रीन सिग्नल. मॅच इज ऑन. 69 धावांचा पाठलाग करायचा आता या मॅच मध्ये. 30 बॉल 69 धावा. फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग. सेकंड इनिंग. लोवर फुल टॉस आहे. ऑन साइडला टर्न केलाय. सुरुवात दमदार केली आहे दुसऱ्या डावाची. फलंदाज नयनना बॉल पाठवला डीप मिड विकेटला. बाउंड्री लाईनच्या बाहेर. यूज इट, बिग इट, इट्स मॅक्सिमम. षटकार. रिप्ले मध्ये तुम्ही पाहता फुल टॉस होता. टर्न केला ऑन साइडला. संपूर्ण ताकदीचा वापर केला फलंदाज नयननं. बॉटम हँडचा चांगला उपयोग केला. ताकद या फटक्यावरती लावली होती. त्यानंतर चेंडू सरळ डीप मिड विकेटला. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. नयनचं स्वागत केलंय. वेलकम टू दी ग्राउंड असं म्हणत असताना फलंदाज नयनच्या बॅटमधून षटकार. टीमची टोटल आहे या षटकारच्या मदतीने 6 धावा. नयन पुन्हा एकदा तयार होईल. अजून एक फटका. क्षेत्ररक्षक मिस्टेक करतोय. साथ मिळत नाहीये फिल्डरची. त्याच्या हाताला चेंडू ब्रश झालाय आणि सरळ जाईल काउस कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा बिग हिट. षटकार. ज्या प्रकारची फिल्डिंग पहिल्या डावामध्ये मंथनने केली होती तशा प्रकारची फिल्डिंगची अपेक्षा होती फिल्डरला. योगेश होते त्या ठिकाणी. योगेशकडनं मिस्टेक आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू हाताला ब्रश होऊन गेला. जर ऑलरेडी योगेश थोडा पाठीमागे असता, 2 ते 3 मीटर मागे असता तर कॅच नक्कीच त्या ठिकाणी पूर्ण करता आली असती. लोवर फुल टॉस. 2 षटकाराचं उत्तर आता दिलं. टिट फॉर टॅट. यू मिस. नयन विल डेफिनेटली हिट. दांडीगुल. फलंदाज बाद. मला माहिती हा चेंडू देखील तो बाहेर पाठवू शकला असता इझिली, परंतु आपण पाहिलं तर चेंडू बॅट आणि पॅड मधनं जो गॅप क्रिएट झाला तो सरळ चेंडू यष्टांवरती जाऊन विसावला. नयन या गोलंदाजाला सफलता मिळाली आहे. 2 षटकाराचं प्रत्युत्तर नयननं दिलेल्या टिट फॉर टॅट. जशा तसं ठोसास ठोसा आपण म्हणतो तशा प्रकारे षटकारानंतर लगेच विकेट मात्र नयननं मिळवलेली आहे. ॲक्शन फार चांगली आहे नयनची. आपण पाहिली तर साइड आर्म ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. जशा प्रकारे श्रीलंकेचा गोलंदाज मलिंगा गोलंदाजी करायचा तशा प्रकारची काहीशी ॲक्शन तुम्हाला नयनची पाहायला मिळेल. साइड आर्म नॉर्मली गोलंदाज असतात ते पूर्णपणे राऊंड आर्म ॲक्शन असते, म्हणजे हात तुमचा अगदी सरळ येतो, परंतु गोलंदाज नयनची ॲक्शन आपण पाहिली तर हात अगदी खांद्याच्या लेवलने सध्या जातोय. हा देखील फुल टॉस. मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक
आणि सुजल देखील आता शून्याचा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर परततोय. हा दुसरा धक्का, फलंदाज बाद. हॅट्रिक साठी या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत 2 विकेट हॅट्रिक पूर्ण झालेले आहेत. भाविन वाघ जो MS11 3 विकेट हॅट्रिक झालेले आहे. भाविन वाघ, त्यानंतर हर्ष आहिरे आणि आता आकाश शिंगोलेने देखील विकेट हॅट्रिक केली. आता नयनला देखील संधी आहे. 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे. नवीन फलंदाज सचिन ऑन अ हॅट्रिक. नयन, हा बॉल अंपायर त्या ठिकाणी पाहतायत. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. 13 धावा. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले होते फलंदाज नयनच्या बॅटमध्ये. त्यानंतर असं वाटलं की हे षटक आता तब्बल 20 ते 25 या आकड्याच्या घरात जाईल, परंतु त्यानंतर कमबॅक केला आणि विकेट हॅट्रिक पूर्ण करत असताना गोलंदाज नयन तुम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेतील 4थी विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे. गोलंदाज नयन यासाठी विकेट हॅट्रिक, फलंदाज बाद. तुम्ही पाहतायत चेंडू खाली राहिला, सरळ एस्ट्या, फर्निचर डिस्ट्रॉय. विकेट हॅट्रिक जगदीशजी मोपे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी गोलंदाज नयनसाठी आलेला आहे आणि प्रत्येक विकेटसाठी आता 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. नवीन फलंदाज मोहनला तुम्ही पाहतायत. टीमची टोटल आहे 13 वरती 3 बाद झालेत. आता संघ पूर्णपणे संकटामध्ये सापडलेला. एक पार्टनरशिप, एक भागीदारी कोणत्याही 2 फलंदाजांमध्ये आता अतिशय आवश्यक आहे जर या मॅचमध्ये टिकून राहायचं असेल. बॅटिंग करणारा रायझिंग स्टार रावगाव संघाला मी आधीच उल्लेख केला की नयनची ॲक्शन फार चांगली आहे. अगदी आपण पाहिलं तर सुरुवातीचे 2 चेंडू त्यानं थोडे खराब टाकले, फुलटॉस होते, परंतु त्यानंतर जो कमबॅक केला, या स्पर्धेतील 4थी विकेट हॅट्रिक त्याने पूर्ण केलेली आहे. काल देखील या स्पर्धेमध्ये एक हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. बॉल हवेमध्ये, लॉंग ऑफ मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल कंप्लीट आहे. सेकंडचा कॉल या ठिकाणी नाहीये आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. सुरू करूयात. पहिलं षटक संपलेलं आहे. 14 धावा धावफलकावरती, 3 गडी बाद झाले. विकेट हॅट्रिक ज्यासाठी पारितोषिक होतं जगदीशजी मोपे यांच्याकडनं 500 रुपयाचं, तर नयनला नक्कीच मिळालेलं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती महेश, समोर आहे फलंदाज मोहन. बॅटची बाहेरची कडा, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तुषार आहेत. गोलंदाज महेश साठी देखील आता कॅश प्राइज झालेला आहे. विकेट हॅट्रिक साठी जगदीशजी मोपे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज. या अगोदर हा कारनामा केला पहिल्या षटकामध्ये गोलंदाज नयननं. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल, 15 धावा. 69 धावांचा पाठलाग करायचा या मॅचमध्ये. टार्गेट आहे 69 आणि त्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. झेलची संधी होती
वेगाने चेंडू त्या ठिकाणी गेला होता. सेकंडचा कॉल, स्ट्राइक वरती फेकी थोडी उशिराने आलेली आहे. कल्पेश होते त्या ठिकाणी. अगदी आपण पाहिलं तर फार वेगाने चेंडू कल्पेशच्या दिशेने आला होता. झेलची संधी होती परंतु कॅच त्या ठिकाणी टिपता आलेले नाहीये. 2 धावा, 17 धावा धावफलकावरती. लोवर फुल टॉस, ऑफसाइडला आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. महेशसाठी देखील विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे सन्मान्य जगदीशजी मोपे यांच्या माध्यमातून. 17 धावा आहेत धावफलकावरती. मोठे फटके येत नाहीयेत. सुरुवातीचे 2 षटकार वगळता इतर सर्व धावा फक्त सिंगल आणि डबल्स मध्ये आलेल्या आहेत. सिंगल रन घेण्याचा प्रयत्न, बाईच्या स्वरूपामध्ये आपल्याला धाव पाहायला मिळेल. रिस्की सिंगल होती आणि एका सिंगलच्या मदतीने सध्या हे धावफलक 18 या आकड्यावरती. 20 चेंडू 51 ची गरज, 20 बॉल आणि आता या मॅच मध्ये गरज आहे जिंकण्यासाठी रायझिंग स्टार रावगाव या संघाला 51 धावसंख्येची. मोठे फटके येणं फार महत्वाचं आहे. षटकार चौकारामध्ये आता डील करावी लागेल. चांगला चेंडू गोलंदाज महेशचा आपल्याला पाहायला मिळेल. आणखी एक निर्धाव चेंडू, डॉट बॉल. आता मात्र समीकरण तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही सध्या पाहतायत. 19 चेंडू आणि 51 ची गरज. रिक्वायर्ड रन रेट 16.11. लोवर फुल टॉस आहे. झेलची संधी, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलेत. योगेश होते. या अगोदर योगेशकडनं मिस्टेक आपल्याला पाहायला मिळाली होती परंतु आता मात्र कोणत्याही प्रकारची मिस्टेक चुकी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. योगेशने चांगला झेल त्या ठिकाणी टिपला आणि फलंदाज मोहनचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आता संपलाय. 18 या आकड्यावरती हा चौथा धक्का. फलंदाज बाद झालेत मोहन. 18 या आकड्यावरती चौथा धक्का. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 18 चेंडू आणि अजूनही 51 धावसंख्येची गरज आहे. 3 षटकामध्ये 51 धावा बनवायच्या. 17.00 चा रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळेल. करंट रन रेट आहे 9.00. अर्थातच 9च्या सरासरीने आतापर्यंत 2 षटकामध्ये धावा बनवलेल्या आहेत परंतु आता 17च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. नयन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. या दरम्यान सन्माननीय गिरीशदादा बांगारे यांचं शुभागमन झालेलं. त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य मंचावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. खोलवर टप्प्याचा बॉल ऑफसाइडला लॉफ्ट केला. अलोंग दी कार्पेट, डीप मध्ये मिस्टेक. चुकीला माफी नाहीये. चेंडू सरळ निघून जाईल. काउस कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. सतरा बॉल 47 अजूनही बनवायचा त्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी रायझिंग स्टार रावगाव या टीमला. समोरच्या दिशेने फोर्स केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे दिनेश. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळेल आणि या मॅच मध्ये आता ही चौथी विकेट मिळाली आहे गोलंदाज नयनला. फलंदाज बाद. पहिल्या षटकामध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण केली या स्पर्धेतील चौथी आणि आता षटक क्रमांक 3 मध्ये देखील तो चांगली कामगिरी करतोय. पहिल्या चेंडूवरती जरूर फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक आपल्याला पाहायला मिळाली होती. कैलास होते त्या ठिकाणी आणि त्यानंतर दिनेशच्या माध्यमातून लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. 16 बॉल 47 ची गरज. नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या मध्ये गौरव तुम्हाला पाहायला मिळेल. गिरीशदादा बांगारे यांचं शुभागमन झालेलं आहे. पहिल्या दिवसामध्ये चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला होता. क्वालिफायर मॅच मध्ये जरूर त्यांचा संघ पराभूत झाला होता परंतु दिवस क्रमांक 1 मध्ये फार चांगला खेळ
जांभूळवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळाला होता. ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू बॉडीवरती त्या ठिकाणी ब्रश होतोय. डॉट बॉल, कोणत्याही प्रकारची रन आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. अगदी आपण पाहिलं तर नयन सध्या गोलंदाजी करतोय. नयननं इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. अगदी आपण प्रभावित करणारी कामगिरी नयनने या मॅचमध्ये केलेली आहे. ॲक्शन फार चांगली आहे नयनची. साइड आर्म ॲक्शन आहे. ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न, फटका चांगला. आता चेंडू चांगला आला बॅटवरती आणि तो जाईल मैदानाच्या बाहेर. फलंदाज गौरवच्या बॅटमधनं हा चौकार. षटकार आलेला. 6 धावा 28 या आकड्यावरती सध्या धावफलक. 14 बॉल 41 ची गरज. फटका यावेळेस फसलेला. महेश आले चेंडूच्या खाली आणि चांगला झेल आपल्याला पाहायला मिळेल. नयननं षटकाराचं लगेच उत्तर दिलंय. 5 विकेट हॉल. 5वा गडी बाद केलाय गोलंदाज नयन. एकदा जोरदार टाळ्या नयन या गोलंदाजासाठी. फलंदाज गौरवचा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. सध्या तुम्ही पाहतायत 6 गडी बाद झालेले आहेत. 28 आकड्यावरती 6 गडी बाद झालेले आहेत. आपण पाहताय सध्या सुंदर संगीत ज्यांच्या माध्यमातून प्ले केलं जात आहे. आमचे साथी समालोचक निखिलजी ठोंबरे सर. तिथे कमी तिथे आम्ही अशी भूमिका सातत्याने त्यांची असते आणि त्यामुळेच सातत्याने प्रत्येक आयोजकाची पहिली पसंती समालोचन करण्यासाठी जर ते कोणाला देत असतील तर ते आमचे निखिल सर आहेत. षटक कंप्लीट झालेलं आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोर कार्डवरती 28. 6 गडी बाद झालेत. सामना अजूनही फार दूर आहे. बॅटिंग करणाऱ्या रायझिंग स्टार रावगाव संघाच्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर आता 12 बॉल आणि गरज आहे 41 या धावसंख्येची. 20 पूर्णांक बारा बॉल 41. रिक्वायर्ड रन रेट 20.50 आपल्याला पाहायला मिळेल. मोगर संघासाठी आपण पाहता जगदीशजी मोपे यांच्याकडनं उपहाराची सोय देखील झालेली आहे. सामना संपल्यानंतर आपण सर्वांनी जॉईंट व्हायचं. दिलदार व्यक्तिमत्व आहे जगदीशजी मोपे. त्यांच्या माध्यमातून नयनसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज देखील आलेला आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग करणारा संघ लक्षात असू द्या. 12 बॉल 41. जय गोलंदाजी मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळेल. आदेशसाठी हलकसं अपील केलं होतं. चेंडू बाउन्स झालेला आहे. उचली घेतोय चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. जय गोलंदाजी मार्कवरती 11 बॉल 41चं समीकरण. प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार हवा आहे आता या मॅचमध्ये जिंकण्यासाठी, विजयासाठी रायझिंग स्टार रावगाव टीमला. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल पूर्ण झाली आहे. सेकंडचा कॉल. विकेट किपरच्या दिशेने फेकी आणि या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. सन्मान्य मान्यवर नरेशदादा भोईर यांना विनंती की आपण या मुख्य मंचावरती आपला मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. 2 धावा. टीमची टोटल 30. आता 10 बॉल
आणि गरज आहे 39 या आकड्याची. 10 बॉल 39. नेक्स्ट मॅच स्वर्गीय रुपेशदादा कंठे प्रतिष्ठान कानोल त्यांच्या विपक्षामध्ये संघ तुम्हाला पाहायला मिळेल मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली. स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न होता, फिल्डरकडनं मिस्टेक त्या ठिकाणी झालेली आहे. अगदी आपण पाहिलं तर होम डिलिव्हरी होती, परंतु ती स्वीकारता आलेली नाहीये फिल्डरला. कॅच ड्रॉप, एक सिंगल. 9 बॉल 38ची गरज. टीमची टोटल आहे 31. 6 गडी बाद झालेले आहेत. अगदी नयननं पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे बॅटिंग ऑर्डरचं कंबरडं मोडलं होतं, कारण विकेट हॅट्रिक त्याने कंप्लीट केली. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये देखील नयननं 2 विकेट पूर्ण केला. एकंदरीत 5 विकेट हॉल आजच्या दिवसामध्ये नयनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. 8 बॉल 38ची गरज. 31 धावा झालेल्या आहेत. मान्यवर उपस्थित होतात, त्यांचं देखील आपण वेलकम करूयात. पुन्हा एकदा जय. फुल टॉस आहे, समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टेक आपल्याला पाहायला मिळेल. कॅच ड्रॉप, 2 झेल. आता मात्र या ठिकाणी ड्रॉप होता. या षटकामध्ये योगेश होते आता लॉंग ऑन मध्ये, त्याच्या माध्यमातून झेल ड्रॉप झालेला. आणि आपण पाहिलं तर लक्ष आता सध्या मोठं पाहायला मिळत आहे, त्यामुळे झेल ड्रॉप झाल्यानंतर देखील फिल्डिंग करणाऱ्या टीमचं वातावरण शांत आहे, कारण धावफलकाचा दबाव मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमवरती आहे. अंपायरकडे आता अपील करण्यात आलेलं होतं, परंतु आपण पाहिलं तर चेंडू त्या ठिकाणी बॉडीवरती ब्रश झालेला. डॉट बॉल आणि आता सामना जाऊन पोहोचलेला. 6 बॉल 36. 36 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती षटकार हवा. 6 बॉल 6 षटकारांची गरज आहे विजयासाठी बॅटिंग करणाऱ्या रायझिंग स्टार्स रावगाव या टीमला. स्ट्राईक एंड वरती 6 बॉल जर 6 षटकार ठोकले तर नक्कीच हा संघ हा सामना जिंकू शकतो. कठीण आहे परंतु अशक्य नाही. 6 बॉल मध्ये 6 षटकार आपण अगदी पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर वेळा आपण पाहिलेले आहेत. तो कारनामा या मॅच मध्ये होईल का? आदेशवरती आता ही जिम्मेदारी आहे. कठीण आहे परंतु अशक्य नाही. पहिला चेंडू. अंपायर त्या ठिकाणी लाईन पाहतायत. व्हाईट बॉलचा इशारा. कल्पेश गोलंदाजी मार्क वरती. आता 6 बॉल 35. नेक्स्ट मॅच स्वर्गीय रुपेशदादा कंठे प्रतिष्ठान कानोल आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ तुम्हाला पाहायला मिळेल मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली. मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली संघाने टॉस त्या ठिकाणी जिंकलेला आणि पहिल्या डावामध्ये ते क्षेत्ररक्षण करणार आहेत. बॅटिंगचं इन्व्हिटेशन स्वर्गीय रुपेशदादा कंठे प्रतिष्ठान कानोलला देण्यात आलेला. 4 षटकांची लढत असेल. हा चेंडू देखील अवांतर धाव देऊन जाईल. व्हाईट बॉलचा सिग्नल अंपायरचा. एक्स्ट्रा रन. समीकरण चेंज होतं. 6 बॉल 34. आता 5 षटकार आणि 1 चौकार मारला तरी जिंकू शकतो संघ, परंतु ती फटकेबाजी करावी लागेल फलंदाज आदेशला. हेलिकॉप्टर उडवला समोरच्या दिशेने. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. मिस्टेक. अंपायरच्या सिग्नलची वाट आपण पाहूयात. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 4 धावा. 5 बॉल 30. आता हे समीकरण. कल्पेशवरती आक्रमण. आदेश बॅटमधला हा चौकार. हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळाला. फ्लायटेड स्ट्रोक होता. नरेशच्या माध्यमातून झेल सोडण्यात आला. पुन्हा एकदा कल्पेश. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. फटका चांगला पाहायला मिळेल. अजूनही संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज आदेशचा हा षटकार आपल्याला पाहायला मिळेल. 6 धावा.
अनुषंगाने आता फटकेबाजी करतोय फलंदाज आदेश. कठीण आहे परंतु अशक्य नाही. 4 चेंडू 24 ची गरज. संघाची धावसंख्या 45. कल्पेश पुन्हा एकदा तयार. बॅटची कडा आणि अखेर संघर्ष आता इथे थांबलाय फलंदाज आदेशचा आणि विकेट मिळाली गोलंदाज कल्पेशला. फलंदाज बाद. मोगर ए संघाने 3 बॉल 24 ची गरज. जर हा षटकार आला असता ज्या चेंडूवरती फलंदाज आदेश बाद झाले तर नक्कीच मॅच मध्ये मजा अजूनही राहिली असती. परंतु सध्या आता औपचारिकता शिल्लक आहेत. लीगल डिलिव्हरीज हवेत. मिस्टेक त्या ठिकाणी फिल्डरकडनं झालेली आहे. जेल टिपण्याचा प्रयत्न होता महेशचा. चेंडू डीपमध्ये चाललाय. कैलास बॅकअपसाठी आलेले आहेत. 2 धावा चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने सध्या दोन बॉल 22. कल्पेश पुन्हा एकदा तयार होईल. 47 धावा आहेत. 7 गडी बाद झालेले आहेत. खोलवा टप्प्याचा चेंडू डॉट बॉल. आता मात्र 1 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. नयन पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. विकेट हॅट्रिक पूर्ण केली. पूर्णपणे बॅटिंग ऑर्डर बरखास्त केली. कंबरट अक्षरशः मोडलं पहिल्याच षटकामध्ये. त्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये आले गोलंदाज नयन. त्यावेळेला देखील 2 विकेट त्यानं त्या ठिकाणी टिपल्या. एकंदरीत आतापर्यंत या मॅचमध्ये गोलंदाज नयन 5 विकेट कॅरी केलेले आहेत. एक नवतरुण खेळाडू आहे नयन. एक उभरता सितारा आपण त्याला म्हणूयात. लास्ट बॉल आणि अंपायरचा सिग्नल वाईट. अजूनही थांबावं लागेल. 1 बॉल 21. 1 बॉल 21. चला नेक्स्ट मॅच मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली त्यांच्या विपक्षामध्ये स्वर्गीय रुपेशदादा कंठे प्रतिष्ठान कांडोल. दोन्ही संघांनी तयार राहायचं. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सज्ज करायचं. मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली. 1 चेंडू 21 ची गरज. अंपायर त्या ठिकाणी पाहतायत. वाईट बॉल. अजूनही थांबावा लागेल. 1 बॉल 20. एक्स्ट्रा जास्त दिलेले आहेत. 20 वाईट आले तर पण तसं शक्य नाही आहे सध्या. कारण 1 चेंडू 20 धावसंख्या आपण विचार केला तर फार मोठी धावसंख्या अजूनही. अखेर चांगला चेंडू टाकलेला आहे आणि हा सामना या ठिकाणी जिंकलेला आहे.